हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आज आम्ही निघालो आहे बाळूमामाला, म्हणजेच आज बाहेर निघालो आहे आम्ही. बाळूमामाचं मंदिर आता नवीनच झालं आहे, म्हणजे अजून बांधकाम वगैरे काही झालेलं नाही आहे, आपण सध्या नवीनच आहे. तर तिकडंच आम्ही निघाले, कारण खूप ऐकलं बाळूमामाबद्दल. आमच्या गावातले पण बरेच लोक जाऊ यायला लागलेत, त्यामुळे माझी पण इच्छा होती की एकदा तरी आपण जाऊन येऊ. त्यासाठी शिवानीचे पप्पा आले होते गाडीहून, त्यामुळे म्हणलं चला आपण जाऊन येऊ. तर बघा, आम्ही फायनली आलो आहे बाळूमामापाशी. बाळूमामाचं हे जे मंदिर आहे ना, इतकं प्रसिद्ध झालं आहे ना, इतके दिवस नव्हतं मंदिर, पण आता आलं. मी त्या दिवशी चौकशी केली की कसं काय मंदिर झालं आहे, काय झालं आहे अचानकच. तर त्या बोलले की स्वप्नात बाळूमामा आले होते, तर त्यांनीच सांगितले की आम्हाला इथं म्हणजे स्थापन व्हायचं आहे. तर बाळूमामा स्वप्नात आल्यामुळे ना, तर तिथं त्यांचं स्थापन केलेलं आहे बाळूमामाचं. अजून मंदिर वगैरे काही झालेलं नाही आहे, नवीन आहे अजून. इथून पुढे होईल आता थोडं दमादमानं. आणि तिथूनच ना थोडंसं जवळ ना इथं माऊली महाराजांचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे, छान आहे इथं. तर त्यांनी म्हणले की चला आपण इथं पण जाऊन येऊ. तर आम्ही इथं माऊली महाराजांच्या मंदिरात आलो आहे. या गावाचं नाव आहे पिंपरी. तर इथेच आलो आहे आम्ही. तर ह्याच महाराजांचं अजून एक ठिकाण आहे दुसरं, कोरवाडी. तर तिकडं पण जायचं होतं, पण ह्यांनी बोलले की एका दिवशीच 3 देव होतात, त्यामुळे तिकडं काय आम्ही गेलो नाही. तिथं तर खूप म्हणजे इतकं मोठं मंदिर आहे ना, खूप मोठं मंदिर आहे तिथं. तर इथं तरी एकच मंदिर आहे एवढं. तर म्हणलं असो चला, इथलं तरी दर्शन झालं. तर इथं महादेवाची पिंड आहे मध्ये, दर्शन वगैरे केलं. त्यांनी गेले होते नारळ फोडायला, त्यामुळे मी इथं बसले होते. इथं मी बोलत होते, पण इतका आवाज बाहेरचा मंदिरातला घंटीचा वगैरे खूप मोठा आवाज येत होता. माझा काहीच आवाज येत नव्हता, त्यामुळे मी इथला आवाज डिलीट केला. आणि मंदिर मोठं असल्यामुळे ना गर्दी नव्हती जास्त, त्यामुळे जास्त असा आवाज घुमत होता प्रत्येकांचा. त्यामुळे मग मी इथला आवाज कट करून टाकला. तर हा जो गंध आहे तो लहान लेकरं होते वाटेने आम्ही येताना, तर तिथंच आम्हाला त्यांनी हे गंध लावला होता. तर तो गंध थोडासा मोडला होता, तेच मी बोलत होते काहीतरी इथं, पण आवाज बाहेरचा येत होता, त्यामुळे मी इथला आवाज डिलीट करून टाकला. तर तुम्ही बघू शकता की मंदिर किती मोठं आहे आणि इतकं छान वाटत होतं ना इथं, खूप छान वाटत होतं. तर ह्या महाराजांची ना इतकी म्हणजे कीर्ती ऐकली ना मी, खूप कीर्ती ऐकली ह्या महाराजांची. आणि आहे बी अस्तित्वात, तसंच खरं आहे, जे बी सांगतात ते सगळं खरं आहे. तर आम्ही आता बघा फायनली महागारी म्हणजे आता परत निघालो आहे मांडव्याला. वाटेने 3 देव होतात, त्यासाठी त्या चाकरवाडीला काही गेलो नाही आम्ही. तर इथं बघा इतका पाऊस पडला होता ना आदल्या दिवशीच, कारण यांनी बोलले होते उद्या सकाळीचा पाऊस. तर वाटेने ना एक महादेवाचं मंदिर होतं टोकणीवर, तिथं आम्ही ठिकाणी पाया पडलो आणि लगेच तिथून निघालो होतो. तिथं कीर्तन चालू होतं, त्यामुळे लगेच तिथून निघालो होतो आणि फायनली घरी आलो आहे. तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. संध्याकाळी ककडी यांनी ना अर्धा किलोच्या पुढून ककडी आणली होती आणि कुणी खाल्लीच नाही ककडी. म्हणलं त्या ककडीचा काय वापर करावा आता, म्हणून मग म्हणलं की चला आता स्वयंपाक तरी काय करायचा. त्यामुळे मग मी ककडीचे धपाटे करायला चालू आहे. ककडी खिसून घेतली अगोदर, त्यात 4 प्रकारचे पिठं घातले. 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी ज्वारीचं, 1 वाटी तांदळाचं आणि 1 वाटी बेसन पीठ टाकलं. आणि सगळं जे बी काय आहे आपलं घरातलं सामान, तर ते सगळं टाकलं. म्हणजेच लाल तिखट, हिरवं मिरचू, तीळ, कोथिंबीर सगळं टाकून घेतलं आणि मळून घेतलं. त्यात पाणी वगैरे काही टाकलं नाही, जेवढं त्या ककडीत पाणी होतं तेवढंच मळून घेतलं. आणि थोडंसं उगं पाणी टाकून घेतलं होतं, कारण खूपच घट्ट व्हायला त्यासाठी. तर इथे बघा मी कशाचा वापर केला आहे धपाटे मी करायला. धपाटे तव्यावर टाकण्यासाठी कपड्याचा वापर नाही केला, कारण कपड्याचं एवढं वाटोळं होतं आहे ना, ते कपडा पूर्ण त्या तव्याला चिटकून बसतो, कपड्याचं पूर्ण वाटोळं होतं आहे. तर मी ह्यावेळेस ना आपलं जो साडीमध्ये जो कागद येतो तर त्या कागदाचा वापर केला आहे. ह्या कागदानं एवढं छान वाटलं ना मला, खूप छान वाटलं, मला पण खूप आवडलं. उगा इकडं कपडा बघा तिकडं कपडा बघा, सुती कपडा आहे का बघण्यापेक्षा ना हा जो कागदाचा जो वापर आहे ना तो खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, किती छान आहे कागदाचा वापर होत आहे. आपण असा पण कागद इकडे तिकडे टाकून देतो, पण ते कागद ना इथून पुढे नीट ठेवायला चालू करा, कारण हा कागद कधी उपयोगाला येईल सांगता येत नाही. कारण बटर पेपर म्हणून सुद्धा ह्या पेपरचा वापर. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर तुम्ही म्हणता असल्या सगळे कसं काय तयार झाली. सहसा तर मी जास्त करून तयार होत नाही, तर तुम्हाला माहितीच आहे तसे साधे सिंपल असते मी. आणि मला पहिलंच मेकअप जास्त आवडत नाही, त्यातले त्यात करते, पण हे सुद्धा मेकअप बघणाऱ्याला वाटतं की खूप मेकअप करते म्हणून, पण असं त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन असतो. तर आज आहे साखरपुडा, त्याच्याच मुलीचा आहे.
तर साखरपुड्याला जायचं आहे, त्यामुळे तयार झाली आज. काय होतं ना, प्रत्येक वेळेस सगळ्या बायका तयार होते, तर मी सगळ्याच्या मागे राहते. बायका दारात येऊन बसतात तरी माझं काही उरकत नाही. त्यामुळे मग आज मला सगळ्याच्या आधी तयार होऊन बसायचं, म्हणजे कधी का जाणं होईना. त्यामुळे तर कुंकू लावायचं राहिले. कुंकू नाही लावलं ना माझ्या चेहऱ्याला बुचबुच वाटतं, मला म्हणजे काहीतरी विसरले असं वाटतंय. त्यामुळे कुंकू राहिले लावायचं. तर असं नंतर लावेल. अजून तयार झाले तरी समोर मंदिर बघ थोडी काळी दिसायला लागली. आता मोबाईलमध्ये माझा चेहरा एकदम फ्रेश वाटत असेल, पण रिअलमध्ये चेहरा माझा थोडा काळा वाटतंय. तर चला आम्हाला जायचं साखरपुड्याला. तर आम्ही बोलवायला आताच जयाताई बोलवायला आल्या होत्या, म्हणजे बसले. गाडी येऊन थांबली, पण अजून बायका बोलावायचे राहिले. बायकांना कसं असतं ना, 2-2-3 वेळा सांगावं लागतं, तरी बायका लवकर निघत नाहीत. कारण बायकांचं तसंच असतं, घराच्या बाहेर लवकर निघणंच होत नाही त्यांना. किती बुरकायचं म्हणतं, एकतर काम राहतं. त्यामुळे तर असं चला, मी तर आज लवकर तयार झाली. तर चला मग थोडा साखरपुडा शेअर करेल तुमच्यासोबत गेल्याच्या नंतर. मी जेवढं जमलं तेवढं, जास्त काही नाही, कारण आम्ही लगेच रिटर्न येणार आहेत, काही थांबणार नाही तिथं लई वेळ. त्यामुळे तर चला मग. बरेच दिवस झाले व्हिडिओ काय म्हणजे पटापट माझी येत नाही आहेत, तरी पण मी आता शॉर्ट व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. पहिले शॉर्ट व्हिडिओ काहीच टाकत नव्हते, पण आता टाकते. आणि आमचा म्हणे बघा कसा झोपला इथं, दिवसभर झोपतंय निस्ता झोपतंय दिवसभर. त्याला दुसरं काही कामच नसते झोपण्याशिवाय. आणि संध्याकाळी मग ओरडते, निस्ता ओरडते. संध्याकाळी बाहेर पळतोय, ओरडतोय, बाहेर पळतोय, ओरडतोय. तर असं जाऊ द्या, आता झोप मोड नको करायला त्याची. तर चला मग, अजून टाईम आहे तरी निघायला, एक 5-10 मिनटं. तोपर्यंत म्हणलं चला काहीतरी राहतं अजून काम. आताच काल ना बाळगोमाला गेलतो आम्ही, तर तिथला ना नारळ तसाच होता, कोणी खात नाही नारळ. मी तर म्हणलं होतं नारळ फोडायचाच नको म्हणून, फक्त गल्ल्यात पैसे टाकले तर ते पैसे तरी कोणत्या तरी उपयोगाला येतात देवाच्यात. त्यामुळे पण आमच्यात त्यांनी पैसे गल्ल्यात टाकून पण नंतर नारळ घेतला. मग नारळ घरी आल्यानंतर कोणीच खाल्लं नाही, तसंच राहिला. मग तेच नारळ मी मिक्सरमधून काढला, त्यात गूळ टाकला आणि त्याच्या वड्या बनवून ठेवल्यात आत्ताच. म्हणलं चला काहीतरी उपयोग, देवाचा प्रसाद वाटोळा कसा करायचा. त्यामुळे काहीतरी उपयोग केला तर त्याचा म्हणजे खाण्यात तरी येतं. असा तरी नारळ आता कोणी खाई नाही गेले पहिल्यासारखं. पहिलं काकू सांगायच्या नारळावर ते काम करत होते म्हणा, कारण सगळ्या बायकांना शर्यत लावायची ते कोणाचं काम अगोदर होते म्हणून, कामाला बाहेर गेल्याच्या नंतर. तर तेव्हा ज्याचं काम लवकर होईल त्याला नारळ भेटायचं. तर ते त्यांना किती खुशी वाटायची, इतकी खुशी वाटायची ना, खूप खुशी वाटायची. कारण नारळसुद्धा पहिला वेळ भेटत नव्हता लवकर. त्यामुळे तरी आता बघा नारळाची काही किंमतच राहिली नाही. आता देवाचं असं तरी लोक कोणी खात नाही, वाटोळा होऊन जातो तसंच. त्यामुळे मग काहीतरी नवजोडे केलं तर त्याचा वापर होतो, म्हणून मग मी आताच वड्या बनवल्यात. आणि अजून पण कोणी निघलेलं नाही. शिवानी मी आम्ही दोघीच निघालो. दिसकलं का वासच होतंय बघ, काहीतरी काय करावं. चला आता कोणतरी यायला बोलवायला. आता तर चला आता मी निघायची तयारी करते. झालंय आता सगळं. आणि हे जे गंटन आहे ना, आमच्या आईनं कुठं काशीला गेलती ना, काशीहून आणले ना. हां, काशीहून आणलेलं आहे. लई असं नाजूक आहे, जास्त मला जास्त आवडत नाही. पण अशा साड्या उठाळून दिसतंय चांगलं आहे का नाही गं, उठाळून दिसतं. त्यामुळे मग घातले आज मी. दुसरं ते मला जास्त करून ते मोठं आवडतं, पण त्या मोठ्याचा जो म्हणजे तो पत्ता आहे ना, मोठा आहे, जाडचं झाड एकदम. त्यामुळे मी असं नाही घातलं. हे छान आहे छोटंसं, म्हणलं चला हे छान. तर चला मग आता जेव्हा जाईल तेव्हा भेटतात. दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ कमी पडला त्यासाठी माझं बोलणं अर्धच राहिलं पेपरचं. तर त्या पेपरचा वापर तुम्ही पण तसा करा. तर आम्ही आज साखरपुड्याला आलो आहे. इथंच शेजारचा साखरपुडा होता, तर तिथंच आम्ही आता फायनली आलो आहे साखरपुड्याला. इथं खूप उशीर लागला आम्हाला, कारण साखरपुडा करायलाच खूप उशीर झाला. पूर्ण साखरपुडा निर्विघ्नपणे छान असा पार पडला. पण नंतर जेवायच्या टाईमलाच नेमकं पाऊस आला. इतका मोठा पाऊस आला ना, खूप म्हणजे खूप मोठा पाऊस आला. अक्षरशः हे जे म्हणजे मंगल कार्यालय आहे ना, त्याचे पूर्ण दारं आम्हाला बंद करावे लागले होते. म्हणजे तिथल्या लोकांना सगळ्याला बंद करावे लागले होते, इतका मोठा पाऊस होता. तर इथे बघा साखरपुडा किती छान पार पडला आहे असा. एकाचं एक हात, म्हणजे जेवढी हौस करेल तेवढं कमीच आहे म्हणतात, हे काही खोटं नाही आहे. हौसाला काही मोल नाही राहिलं सध्याला. तर हे नवरा नवरी आहे बघा, किती छान दिसत आहे जोडी.
तर असं चला, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणलं थोडासा शेअर करू तुमच्यासोबत. असं पण सारखे घरातलेच व्हिडिओ येत आहेत त्यामुळे. तर इथे बघा बाहेर पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण किती छान झाले, चौकड पाणी पाणी झाले. आता पाऊस कमी झाला त्यामुळे सगळे बाहेर एक येत आहेत आणि गाड्या पण पटापट भरत होत्या. आम्हाला थोडासा उशीर झाला त्यामुळे म्हणलं की चला व्हिडिओ करून घेऊ थोडासा. हे जे बाहेरचं दृश्य आहे ते खूप छान दिसतंय. तर चला आम्ही आता माघारी निघालो आहे. व्हिडिओचा एंड करते. बाय.